ज्याच्यामध्ये आहे तोच पुढल्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकतो. तरी खूप लाख मोलाचं सहकार्य केलात याबद्दल सर्व संघांचं असेल या सचिन भाऊंच्या वतीने शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आमच्या पंचाने देखील लाख मोलाचं सहकार्य केला. मात्रे सर, दळवी सर आणि वाघमारे सर, इनका तहे दिल से हम शुक्रगुजार है। और क्रिकेट और जिंदगी में एक चीज होती है, या तो आप जीतते हो या तो आप सीखते हो। आप जिंदगी में कभी हारते नहीं हो, क्योंकि जिंदगी और क्रिकेट आपको एक ही चीज सिखाती है। अगर आप आज अगर आप वो गोल्ड नहीं जीत सके तो कुछ तो सीख लेके इस मैदान से जाओ। या तो आप जीतोगे या तो कुछ सीखोगे। तो दोनों टीम, एक टीम जीत चुकी है और एक टीम आज कुछ तो सीख के जा रही है। आई want to congratulate all the 16 teams here, and of course we have such well wishers out here। असलम भाई भी आने वाले हैं, कुछ ही क्षणों में असलम भाई यहाँ आएंगे। तहे दिल से हम असलम भाई का शुक्रगुजार करते हैं। We are really thankful to असलम भाई for all the support that he has shown। उनका प्यार इसी तरह हम पर आने वाले सालों में कायम रहे, ये हम अल्लाह से दुआ मांगेंगे, ईश्वर से प्रार्थना करेंगे। थैंक यू सो मच। वी आर नाउ witness one of the most exciting finals out here, season 3, the Charity Chashak 2024 Shiv Shakti Cricket Sangh Bhumeshwar organized season 3. What a match! The two finalists, the match went on till the wire. It was an anybody's match, but the turning point of the match could be the catch that was taken at long off. He kept his cool. The three umpires, let me thank the three umpires। जो 3 एम्पायर थे सुबह 8:30 बजे से जो मैचेस शुरू हुए, 8 बजे से एम्पायर आए। पहले मैं उन एम्पायर मात्रे सर, वाघमारे सर और दळवी सर का तहे दिल से शुक्रगुजार हूँ। 8 बजे, 8:30 बजे जो पहला बॉल गिरा उसके पहले 8 बजे एम्पायर है। ऑफ कोर्स ऑर्गेनाइजर विदाउट द एम्पायर्स कैन नॉट स्टार्ट द मैच, और उनका जो योगदान है इस टूर्नामेंट को कामयाब करने के पीछे बहुत बड़ा सिंहाचा वाटा आज जर कुणी उचलला असेल तर 3 एम्पायर आमचे तटस्थ पंच वाघमारे सर, दळवी सर आणि मात्रे सर यांचे मनपूर्वक आभार। त्यातल्या त्यात दळवी सर हे 1980 आणि 90 काळी RK ट्रॉफी चेंबूर मध्ये, जर कुणी 80 आणि 90च्या दशकात जर टेनिस क्रिकेट मध्ये फॉलो करत असतील, आज गुगल यूट्यूबवर RK चेंबूर ट्रॉफी टाईप करा, तेव्हा मॅचेस तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील। तेवढं डिजिटल वर्ल्ड एवढं पुढे नव्हतं, पण त्याच्यात दळवी सरांनी पहिली ओव्हर मेडन टाकलेली। ते दळवी सर आज आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यांनी एम्पायरिंग केलेली एवढ्या महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये। And now we are finalizing who is going to be the man of the series, who is going to be the man of the match, who is going to be the best fielder, and who is going to be the best bowler of the tournament. We are doing some calculations. We have got a headache out here. Lot of challenges. The numbers are getting very tricky. There have been some absolutely unbelievable batting or bowling. बहुत ही उत्कृष्ट बैटिंग बॉलिंग के बहुत ही नाम के बाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उत्कृष्ट अशा रीतीने आपण या टुर्नामेंटच्या शेवटच्या काही मोमेंट्समध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे। आणि प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी त्याच्या अगोदर मी सर्व आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सचिन गायकर असतील, आपले शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर, सर्व युवा मंडळी असतील, त्यांनी उत्तमरित्या आपली जबाबदारी दिलेली जबाबदारी पार पडली आणि आजचे सामने आपल्याला वेळेच्या अगोदर सक्सेसफुली कंप्लीट करून दाखवले, त्याबद्दल
सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. आपल्या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमासाठी जे मोलाचे सहकार्य लागलं, आजच्या आपला जो टुर्नामेंट झालं त्या टुर्नामेंटमध्ये जो आता हा टायमिंगचा जो आपण टायमामध्ये जे टुर्नामेंट कंप्लीट केले त्यामध्ये एकदम मोलाचा वाटा असतो तो म्हणजे अंपायरचा. आणि आपण खूप चांगली उत्तम अशी कामगिरी पाहिली या तिन्ही अंपायरांची. तर आपण त्यांचं एक सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचं गुणगौरव करणार आहोत. तरी मी सुरेश दळवी यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे आणि सन्मानचिन्ह सुदेश गायकर स्वीकारायचं आहे. असतील, सुदेश महादेव गायकर, त्यांनी पुढे यायचं आहे, सन्मानचिन्ह द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तरी आपल्याला या टुर्नामेंटसाठी जे दुसरे पंच होते ते म्हणजे दिनेश म्हात्रे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. त्यांचं मी सचिन यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. सुदेश सुदेश पुढचे पंच जे लाभलेले आहेत ते दिनेश म्हात्रे साहेब. मी सुदेशला विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह द्यायचं आहे आणि सचिन याला विनंती करतो की त्यांनी प्राईज मनी त्यांना द्यायचं आहे उत्कृष्ट अशी अंपायरिंग केल्याबद्दल. फोटो कोण समोर? तसेच आपल्याला ह्या टुर्नामेंटमध्ये जे तिसरं पंच लाभले होते ते म्हणजे अमित वाघमारे यांचा आपण यथोचित तसा सन्मान करणार आहोत. तरी अमित वाघमारे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. मी सुदेश गायकर यांना विनंती करतो की त्यांना सन्मानचिन्ह देऊन घोषित करायचं आहे. तसेच सचिन गायकर यांना प्राईज मनी देण्यासाठी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचा जो एक वेगळाच आनंद आपल्याला समालोचकांनी दिला त्यापैकी आपले ओळखीचे असे आपले समाज बांधव अविनाशजी काते साहेब यांनी पुढे यायचं आहे. मी सुदेश गायकर यांना पुन्हा विनंती करेल की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. पूर्ण सामन्यामध्ये आपण जो या बुलंद आवाज ऐकला पूर्ण टुर्नामेंटमध्ये ते आपले सर्वांचे लाडके समालोचक विजय रिकामे यांनी प्राईज मनी देण्यासाठी पुढे यायचं आहे. विजय रिकामे. अविनाश दादा काते यांचा मंचावर सत्कार होत आहे. अविनाश दादा काते एक गोड आवाज आपल्या श्रीवर्धन नगरीमध्ये आपल्याला नेहमीच बघायला भेटतात. वृंदावन गावचे सुपुत्र अविनाश दादा काते. तसेच या टुर्नामेंटसाठी वेळात वेळ काढून मला वाटतं ते रात्री ट्रॅव्हल करत होते कोल्हापूरला आणि त्यानंतर क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आपले सर्वांचे लाडके मित्र रसिकदादा साहेब त्यांनी खूप उत्तम असं समालोचन इंग्लिश हिंदी मराठीमधून आपल्याला संबोधलं होतं. त्यांनाही मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचाही आपण यथोचित असा सन्मान करणार आहोत. तरी रसिकदादा साहेब यांनी मंचाकडे यायचं आहे. मी आनंद केडेकर यांना विनंती करतो की त्यांना मान सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना घोषित करायचं आहे. रसिक दादा एक बुलंद आवाज आपल्याला ह्या टुर्नामेंटमध्ये खास आकर्षण म्हणून होते आणि खूप सुंदर आवाज आहे रसिक दादा यांचा. तिन्ही माध्यमातून आपल्याला कॉमेंट्री बघायला भेटली इंग्लिश हिंदी मराठी. खूप धन्यवाद दादा. नक्कीच चांगल्या प्रकारे सामने पार पडलेले आहेत. श्री चॅरिटी चषक 2024 पर्व तिसरं आहे आणि आमचं समालोचनाचं पर्व हे दुसरं आहे. या समालोचन करत असताना माझ्या वाणीतून एखाद्या खेळाडूचं काय मनोबळ खचलं असेल तर माझ्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मित्रांनो मी पहिल्यापासून ज्यावेळेस समालोचनाला सुरुवात केली त्या माझ्या समाजाचं माझ्या तालुक्याचं माझ्या रायगड जिल्ह्याचं नाव कसं रोशन होईल याच्याकडेच लक्ष आहे. कारण मला कुठलं तरी हे मानधन घेऊन कुठलं माजायचं नाही आहे. मला तुमच्या साथीने ह्या रायगड जिल्ह्यामध्ये असेल कुठेही असेल तर शिकून पुढे गाजायचं आहे आणि ते साथ सदैव माझ्या तुम्ही पाठीशी द्याल अशी आशा बाळगतो. आणि सचिन भाऊ गायकर सचिन आणि त्यांचं तसं शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरचं तसेच जितू भाऊ असतील स्वप्नील दादा असतील लाख मोलाची साथ अशी मला तुम्ही देताय. त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेन आणि कधीही कुठलंही मानधन जास्त न घेता तुम्ही जसं मला वेळ भेटेल त्या पद्धतीने मी तुम्ही माझ्याकडे अपेक्षा केली समालोचनासाठी जर वेळ असेल तर नक्कीच मी तत्पर हजर राहीन. धन्यवाद लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल.
तसेच आपले लाभलेले दुसरे समालोचक तेही आपल्याला 2 शब्द संबोधित करतील. मी विनंती करतो रसिकदादाला. थँक यू सो मच. आय वॉज ॲट कोल्हापूर. महालक्ष्मीचं दर्शन करत होतो आणि जितू सरांचा फोन आला. म्हटलो ज्योतिबाचं दर्शन करून सगळ्यात पहिलं सकाळी येईन. अँड थँक्यू फॉर ऑल द टीम्स अँड थँक्यू फॉर द फायनलिस्ट. वॉट अ मॅच, अनबिलिव्हेबल मॅच. अँड द फिल्डर आउट देअर, आय डोंट रिमेंबर हिज नेम. वॉट अ कॅच अंडर प्रेशर. Zabardast catch under pressure, and to the finalists also, both the teams and all the 16 thing. Thank you so much. It's been a pleasure. क्रिकेटचं कॉमेंट्री करणं खूप सोपं असतं. जे सोपं आहे ते बॉल पडलेत, गचाळ क्षेत्ररक्षण, काय बोलताना चूक बुक झाली असेल तर माफ करा. इट इज एक्स्ट्रीमली, बट कीप इट अप अँड कीप फायटिंग. थँक्यू सो मच. हॅव फन. थँक्यू दादा. मी यूट्यूबर जे आपले आहेत राकेश साहेब, त्यांना पुढे मंचावरती बोलवण्याचा विनंती करतो. या सामन्याचं जे आपण लाईव्ह थेट प्रेक्षेपण बघितलं ते आपले लाडके राकेश दादा यांनी खूप अत्यंत चांगली अशी कामगिरी आपल्या या पूर्ण यूट्यूब माध्यमातून दाखवली आहे. प्रितेश गायकर यांनी पुढे यायचं आहे. प्रितेश गायकर यांनी प्राईज मनी द्यायला मी त्यांना विनंती करतो. त्यांनी राकेश आपले मोरवणे गावचे सुपुत्र जे आहेत, प्रितेश गायकर मंचावर यायचं आहे. आपल्याला ही टुर्नामेंट सगळ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नेहमीच करत असतात. त्यांचं राकेश यांचा सन्मान होत आहे मंचावर. धन्यवाद. पुढचं जे आपल्याला धन्यवाद मानायचे ते म्हणजे डीजे निलेश यांनी पुढे यायचं आहे. आणि मी अजय श्रीकामे यांना विनंती करतो की त्यांनी प्राईज मनी देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्या या टुर्नामेंटसाठी खूप मोठे मोठे षटकार आणि चौकार मारल्यानंतर जे साऊंड आपल्याला ऐकायला मिळालं ते म्हणजे आपले डीजे, त्यांचेही आपण इथे यथोचित सन्मान करत आहोत. ग्राउंड स्टाफसाठी आपल्याला जो सपोर्ट दिलेला आहे तो सुनील दळवी साहेब आहेत, तर इकडे यायचे आपल्या स्टेजच्या दिशेने. खूप मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. सत्कार चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील जितू मागावकर. सुनील दळवी साहेब. जितू रमेश गोळे यांना विनंती करतो की त्यांनी दळवी साहेबांचा सत्कार करायचा आहे. तवटे साहेब, सॉरी. जो आपला फायनलच्या अगोदर जो सेमीफायनल राऊंड झाला त्याचा आपण सामनावीरचा पुरस्कार पेंडिंग ठेवला होता आणि तो जातोय वांजले गावचा रोशन यांना आम्ही आमंत्रित करतो. सेमीफायनलचा सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी मी रोशन यांना आमंत्रित करतो. तसेच समीर गायकर यांना आमंत्रित करतो मी. त्यांनी रोशन यांचा टी शर्ट देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. गोमेश्वर संघ ए कप्तान आणि गोमेश्वर संघ बी कप्तान यांनी पुढे यायचं आहे. गोमेश्वर कॅप्टन विश्वास गायकर आणि गोमेश्वर बी सुदेश गायकर यांनी पुढे यायचं आहे. दोन्ही मॅचचे सन्मान चिन्ह राहिले होते दोन्ही टीमसाठी. ते सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे.
गुमेश्वर संघाची ए आणि टीम बी. मी निलेश गायकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी टीम बीचे कर्णधार सुदेश गायकर यांना सन्मानित करायचं आहे. तसेच अनिल दादा बिरवाटकर यांनाही विनंती करतो की त्यांनी गुमेश्वर संघ ए यांचाही सन्मान देऊन सन्मानित करायचं, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. जी आपली फायनल झाली, जो आपल्याला तसेच यूट्यूबचे आपले दुसरे मित्र दर्पण यांनी मंचावर यायचं आहे, त्यांचाही आपण सन्मान करू. दर्पण विठोबा महागावकर यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी दर्पण यांचा सन्मान करायचा आहे. तसेच जी फायनल झाली आणि त्यामध्ये जो या चॅरिटी चषक 2024 पर्व तिसरे याचा जो बेस्ट फलंदाज म्हणून जातोय तो म्हणजे वांजले संघाचा रोशन वाजे. मी प्रतीक गायकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी रोशन वाजे यांना टी शर्ट द्यायचं आहे. सर्वाधिक 31 धावा रोशन वाजे यांनी केलेल्या आहेत. सर्वाधिक 31 धावा या तसेच टुर्नामेंट मध्ये. परेश यांना विनंती करतो की ट्रॉफी देण्याला पुढे यायचं. परेश लेटके. परेश लटके यांनी यायचं पुढे लवकर. मी विनंती करतो रोशन यांना. हां, तसेच मी परेश लटके यांना विनंती करतो की त्यांनी बेस्ट फलंदाजची ट्रॉफी आपल्या रोशन वाजे यांना द्यायची आहे. खूप सुंदर अशी बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं होतं रोशन वाजे यांनी. मी रोशनला 2 मिनटं विनंती करेल की त्यांनी 2 शब्द आपल्याला संबोधायचं आहे. 2 मिनटं दादा. खूप छान असं आयोजन केलं आहे घुमेश्वर संघाने. श्री चॅरिटी चषक 2024 आम्ही जिंकलोय त्याच्याबद्दलही आनंद आहे. धन्यवाद. तसेच ह्या सामन्यासाठी जो बेस्ट बॉलर म्हणून घोषित करतोय तो म्हणजे चंदनवाडी गावचा सुपुत्र हर्षद खेडेकर यांनी मंचावर यायचं आहे. मी आवर्जून सांगेन की हर्षद यांनी सेमीफायनलच्या राऊंडला 6 चेंडू आणि 8 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच हर्षद या चॅरिटी चषकचा बेस्ट बॉलर म्हणून घोषित केले गेला आहे. मी विनंती करेल सुनील बिरवाटकर यांना ट्रॉफी देण्यासाठी आणि दीपेश गायकर यांनी सामना त्यांची जी टी शर्ट आहे ती देण्यासाठी दीपेश गायकर यांनी पुढे यायचं आहे. दीपेश गायकर यांना विनंती आहे मंचावर यायचं आहे. तसेच सुनील बिरवाटकर हे सन्मान ट्रॉफी देतील. बेस्ट बॉलरची ट्रॉफी सुनील बिरवाटकर. तसेच विठोबा महागावकर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी बेस्ट बॉलरसाठी आपण एक टी शर्ट पण ठेवली होती. ती टी शर्ट त्यांना मी देण्यासाठी आमंत्रित करतो विठोबा महागावकर यांना. उत्कृष्ट गोलंदाज चॅरिटी चषक 2024 पर्व तिसरेचा बेस्ट बॉलर म्हणून संबोधित झालाय हर्षद.
तसेच आपण नमी टुर्नामेंटमध्ये नक्कीच आपण हर्षद यांना 2 शब्द बोलायला देऊ. काय सांगशील हर्षद या पूर्ण टुर्नामेंटबद्दल? उत्कृष्ट आयोजन शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. थँक्स सचिन दादा, थँक्स जितू स्पेशली, अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू वांजोळे बॉयज. अँड येस, सो क्लोज, सो इट सो फार, बट इट्स ओके, इट्स हॅपन इन क्रिकेट. ऑल द बेस्ट. तसेच आपण बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन हे नेहमीच देत असतो, परंतु फिल्डिंग हा मोठा वाटा असतो क्रिकेटमध्ये. आणि जो शेवटचा झेल पकडला होता ह्या फायनलमध्ये, तो सौरव खेडेकर याला मी आमंत्रित करतो. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चार्टी चषक 2024 पर्व तिसरेचा बेस्ट फिल्डर सौरभ खेडेकर. नितेश रिकामे साहेब कुठे असतील त्यांनी लवकर यायचं. नितेश रिकामे साहेब, मी नितेश रिकामे साहेब. आणि त्याचबरोबर सिद्धार्थ मागावकर यांनी टी शर्ट द्यायचं आहे. सिद्धार्थ मागावकर. आपण सर्व खूप सुंदर असा झेल पकडत आपल्या संघाला ही फायनलची ट्रॉफी मिळवून दिली, तोच सौरव. तसेच आपण हा फायनलचा सामनावीरचा पण एक मान ठेवला होता, तो सामनावीर ठरलाय, तो म्हणजे वांजले संघाचा रोहित आणि मंचावर यायचं आहे. सिद्धार्थ गायकर यांनी टी शर्ट देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सामनावीर फायनल. सिद्धार्थ मागावकर यांना विनंती करतो की त्यांनी सामनावरची टी शर्ट ही सामनावीर म्हणून द्यायची आहे. तसेच या पूर्ण टुर्नामेंटमध्ये जी मालिकावीर सिरीज जाते, तो म्हणजे वांजले गावचा सुपुत्र रोहन वाजे, एक अष्टपैलू कामगिरी करत. आणि मी संजय घोळे आणि रोहित गायकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी रोशन वाजे श्री चारटी चषक 2024 पर्व तिसरेचा जो मालिकावीर ठरलाय, तो म्हणजे रोशन वाजे यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. आणि टी शर्ट रोहन वाजे या चारटी चषक 2024चा मालिकावीर ठरलाय, तो म्हणजे रोहन वाजे. मी रोहन वाजेला 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. श्री चॅरिटी चषक आपल्या नाव काय सचिन गायकर. खूप चांगलं आयोजन. थँक्स फॉर जितू आणि चंदनवाडी वेल प्लेड. आणि संघाचंही माझे अभिनंदन. थँक्यू. तसेच आपण सगळा जे बेस्ट 11 आहे, मी सर्व प्लेयरला विनंती करतो की लाईन मध्ये यायचं आहे. जे उपविजेता ठरलेत, तो म्हणजे चंदनवाडी हा संघ. संपूर्ण 11 प्लेयरनी इथे उपस्थित राहायचं आहे. आपण सिल्वर मेडल देणार आहोत. कुमारी आरोही दिवेकर ही सर्वांना गोल्ड जो सिल्वर मेडल ते देईल. आरोही दिवेकर. उपविजेता संघ चंदनवाडी यांचा सिल्वर मेडल देऊन आपण त्यांना संबोधित आहोत. मी आरोही दिवेकर हिला विनंती करतो की त्यांनी बेस्ट 11 आहे त्यांना सिल्वर द्यायचं आहे. प्रवीण, दर्पण, दिव्यांशू, सागर, निखिल, गणेश, हर्षद,
जोगेश, आर्यन, प्रणव आणि प्रफुल. बेस्ट 11 उपविजेता संघ. तसेच आपण आता शेवटच्या याच्यामध्ये जात आहोत आणि मी चंद्रवाडी संघाला विनंती करतो की सेकंड नंबरचा जो आपल्या विजेता चषक सन्मानित करण्यासाठी यायचा आहे वरती पूर्ण टीमने. मी कॅप्टनला यायचं, कॅप्टननी वरती यायचं आहे. मी राकेश गायकर आणि सचिन गायकर यांना विनंती करतो की त्यांनी उपविजेता संघाला ट्रॉफी आणि प्राइज देऊन संबोधित करायचं आहे. राकेश गायकर, सचिन गायकर. मी सचिन यांना नम्र विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी आणि प्राइज ही चंदनवाडी संघाला द्यायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन चंदनवाडी संघाचे. नक्कीच या ट्रॉफीसाठी खूप मेहनत केली आहे ती चंदनवाडी संघाने. ती शेवटचा क्षण हा गोड व्हावा तर जणू चंदनवाडी संघाचा हा दिवस गोड झालेला आहे. उपविजेता चॅरिटी चषक 2023 आयोजक सचिनदादा गायकर चे उपविजेता संघ चंदनवाडी. तसेच मी प्रवीण यांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद. मी विनंती करेल विजेते कॅप्टन प्रवीण. प्रवीण 2 शब्द बोलायचं आहे, आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. 2 शब्द. शिवशक्ती क्रिकेट संघाचा मनापासून आभार करतो आणि तुझा आपण लय आभार करतो आणि वादल्या संघात आता खूप मेहनत घेतली त्या लोकांनी पण खूप मनावर धन्यवाद दादा. थँक्यू, थँक्यू प्रवीण. श्री चॅरिटी चषक शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर आयोजित विजेते संघ वांजळे आणि ते लाईनीमध्ये उभं राहायचं मागासारखं. फायनलिस्ट वांजले संघ यांचे बेस्ट 11 यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. मी काव्या गायकर जे आपले आयोजक आहेत सचिन गायकर यांची सुकन्या काव्या गायकर हिला विनंती करतो की त्यांनी सन्मानित करायचं आहे. रोहन वाजे, जितू, सागर काते, रोशन वाजे, सूरज, सौरव वाजे, रिकामे, रोशन, अक्षय, विनीत. चॅरिटी चषक 2024 चे विजेता संघ वांजळे. रोहन वाजे यांना मी विनंती करतोय. विनर टीमचे कप्तान संघनायक यांनी त्यांचं जर फोटो सेशन झालं असेल तर वरती यायचं फोटो स्टेज प्रथम. आणि आपण शेवटच्या सिरेमनीकडे जात आहोत ते म्हणजे या चॅरिटी चषक 2024 चे पर्व तिसरेचे फायनलिस्ट वांजळे संघ आणि कॅप्टन रोहन वाजे. मी विनायक गायकर याला विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी सचिन गायकर
चार चषकची ट्रॉफी आपण सन्मानित करत आहोत वांजले या संघाला. नंतर वाजवायचं गाणं, नंतर सेलिब्रेशनच करायचं आहे. मी रोहन यांना विनंती करतो की शेवटचे शब्द बोलायचे. श्री चॅरिटी चषक 2024 सचिनदादा गायकर, जितू मागावकर, खूप चांगलं आयोजन. गुंबेश्वर संघाचं सुद्धा चांगलं आयोजन, अतिशय सुंदररित्या ऑर्गनाईज करून आणि टुर्नामेंट वेळेत संपवली, ही एक मोठी गोष्ट आहे. सर्व कोण टायमात संपत नाही, भरपूर अंधार होतो. थोडंसं चंदनवाडी वेल प्लेड आणि जबरदस्त टुर्नामेंट झाली. अशीच टुर्नामेंट आयोजित करत राहा, आम्हाला बोलवत राहा, आम्ही येऊ. आणि धन्यवाद. आणि सर्व उपस्थित आपल्या व्यासपीठांचा पण सुद्धा धन्यवाद. 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 Thank you, धन्यवाद, आणि धन्यवाद. खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचं जे हे प्राइज विनिंग आहे मोमेंट, ते खूप चिरकाळासाठी तुमच्या स्मरणात राहू दे, हीच आम्ही तसेच गुंबेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. सर्वांना आवर्जून इच्छा असेल की ही ज्या भव्य दिव्य जी टुर्नामेंट ठेवली, जे म्हणजे आयोजक आहेत आपल्या ह्या टुर्नामेंटचे सचिन गायकर, मिनिटं फक्त आयोजकांसाठी. आयोजक आपले सचिन गायकर आपल्याला 2 शब्द संबोधतील. नंतर त्यानंतर आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. अभिनंदन वाजले टीम आणि चंदनवाडी आणि गुमेश्वर ग्रामस्थ मंडळ आणि शिवशक्ती संघ आणि गुमेश्वर प्रसन्न. खरंच तुमचं मनापासून आभार. तुमच्याशिवाय ही टुर्नामेंट आणि सर्व काही होऊ शकत नाही. खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सचिन. Thank you, सचिन. सर ते शेवटी फक्त एवढंच बोलेल, जर आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम केला पण चुकून भूलचुकीने जर कुणाचा मन दुखावला असेल तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आयोजनकडून आणि सर्व शिवशक्ती क्रिकेट संघाकडून. आणि हा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. डीजे Enjoy. डीजे